सदर बाजार पोलीस ठाण्याकडे दाखल चोरीचा गुन्हे प्रकटीकरण पथकानं अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणलाय। मौलाली चौक केशवनगरातील रहिवासी शहबाज शौकत पठाण याच्या घरातून चोरीस गेलेली 1,50,000 रुपयांची रोकड व 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 4,46,000 रुपयांचा माल जप्त केलाय। या गुन्ह्यात जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 20 वर्षे राहणार मौलाली चौक केशवनगर झोपडपट्टी याला गजाआड केलाय। घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शाहजहान मुलानी, हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे, पोलीस शिपाई हनुमंत पुजारी, उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा नसताना लेप्रसी कॉलनी क्रीडा संकुलामागे सोमवारी 11:40 सुमारास एक इसम हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला दिसला। त्याला संशयावरून ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता त्याने त्याचं नाव जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख असं असल्याचे सांगितले। त्याच्या ताब्यातील पांढऱ्या पिशवीची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळाले। त्याच्याकडे मिळालेल्या सोन्याचे दागिने जिब्रान उर्फ शोएब शेख याने रविवारी दुपारी केशवनगर येथे चोरी केल्याची कबुली दिली। गुन्हे प्रकटीकरण प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी सोमवार दुपारी अटक केली। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालचंद्र ढवळे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार औदुंबर आठवडे, हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे, हेड कॉन्स्टेबल शाहजहान मुलानी, हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे, हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण, सागर गुंड, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हनुमंत पुजारी आणि सोमनाथ सुरवसे यांनी पार पाडली।